प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ज्यांचा 50वा वाढदिवस आहे ते जनार्दन गणपत भागवत, वय वर्ष 50 आणि पोलीस दलामध्ये ASI पदी पुणे या ठिकाणी त्यांची नेमणूक झालेली आहे आणि खऱ्या अर्थात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून ते काम पाहतात. आणि खऱ्या अर्थानं आपला वाढदिवस साजरा करत असताना समाजाला काही प्रबोधनाचं काम व्हावं म्हणून कीर्तनरूपी सेवा आणि सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी संत जगद्गुरु तुकोबराय. तुकोबराय क्रांती करणाऱ्याच्या संतांच्या यादीमधले जगद्गुरु तुकोबराय. तुकोबराय हे वारकरी संप्रदायाचे कळस आहे आणि ते जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संतांचे एवढे उपकार माझ्यावरती आहेत, किती मी संतांचे उपकार सांगू. आणि सांगितलेले उपकार ते समाजाला स्वतः मला ते निरंतर जागवतात. निरंतर याचं सातत्याने मला संतांचे विचार जागवणारे आहे. मग तुकोबराय म्हणतात, हे जागवणाऱ्या विचाराने जर क्रांती झाली तर मी संतांच्या प्रती काय देऊ, तर काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. संतांच्या पायावर जीव जरी ठेवला तरी त्यांच्या ऋणातून मुक्तता होऊ शकत नाही, हे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. आणि मग संत जगाच्या कल्याणाकरता कसे बोलतात, तर सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. संत धाडस करतात, साहस करतात, पण कुणाचं कल्याण व्हावं, हे जनसामान्यांचं कल्याण व्हावं म्हणून सहज बोलतात. आणि हे सहज बोलताना जे उपकार होतात तर ते म्हणतात की ह्या संतांच्या प्रति कृतज्ञता व्यक्तांना काय दिल्यानंतर ऋणातून मुक्तता होईल, तर काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. संतांच्या ऋणातून मुक्तता व्हायची असेल तर त्यांच्या पायावर जरी जीव ठेवला तरी त्यांच्या ऋणातून मुक्तता होऊ शकत नाही. एवढे संतांचे तुमच्या माझ्यावर उपकार आहे. आणि ते तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे वत्स देनुवेचे चित्ती तैसे मज येती संभाळीत. म्हणजे जशी गाई वासराला सांभाळते, गाईच्या चित्तामध्ये इथून तिथून असणाऱ्या वासराची व्याप्ती असते, तसे संत तुम्हाला न मला आयुष्यभर सांभाळत आले. मग या सांभाळणाऱ्या संतांप्रती काय दिल्यानंतर त्यांच्या ऋणातून मुक्तता होईल, तर संतांच्या पायावर जीव जरी ठेवला तरी त्यांच्या ऋणातून मुक्तता होऊ शकत नाही. हे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या संदर्भानं स्पष्टीकरण देत असताना हा सरळ सरळ झाला शब्दार्थ. विठ्ठल पहा, ज्यांचा अभंग आहे ते तुकोबा आणि ज्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात ते संत. मग नेमके संतांचे महाराष्ट्रावर कोणते उपकार आहेत? संत जन्माला आले हेच तुमच्या माझ्यावर खरे उपकार आहे. संत जन्मालाच आले नसते तर तुमच्या माझ्यावर उपकार झाले नसते. मग संतांनी कोणते उपकार केले, तर संतांनी समाजाला दिशा देण्यासाठी एक देव दाखवला आणि तो देव पंढरीचा पांडुरंग. मग पंढरीचा पांडुरंग दाखवताना का बरं संतांना पांडुरंग दाखवावा लागला? कारण त्या पांडुरंगापाशी असं काहीतरी असलं पाहिजे म्हणून संतांनी पांडुरंग सांगितला. त्याला कोणी पांडुरंग म्हटलं, कोणी विष्णुदास म्हटलं, कोणी हरी म्हटलं, कोणी विठ्ठल म्हटलं, कोणी पांडुरंग म्हटलं. आणि सगळ्यांचा देव मात्र तो पंढरीचा पांडुरंग का ठरला, तर सगळ्या संतांनी दैवत पंढरीचा पांडुरंग मांडला. आणि या सगळ्या संतांनी क्रांती निर्माण केली आणि या क्रांतीच्या जोरावर वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु तुकोबरायाने व्हावं. संत मंडळी क्रांती निर्माण करण्यासाठी जन्माला आले. मग खऱ्या अर्थानं पहिला एक धर्म असताना संतांना दुसऱ्या धर्माची स्थापना का करावा लागली? पहा बरं, एक धर्म आधी होता तरी या वारकरी संप्रदायातल्या संतांना दुसरा धर्म उभा करावा लागला. का आणि कशा करता याचा बारकाईनं विचार जर केला तर आधीच्या धर्मामध्ये उतरंडी होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्या उतरंडी संतांना मान्य नव्हत्या. आधीच्या धर्मामध्ये स्त्री गुलाम होती, पण संतांना ही स्त्री गुलाम असणं मान्य नव्हती. म्हणून संतांना वाळवंटात एक धर्म सापडला आणि त्या धर्म सापडताना नामदेव महाराज असं म्हणतात, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. मग आम्ही भागवत धर्म उभा करू, आम्हाला वर्म सापडलं. आणि संतांनी एक धर्म असताना दुसरा भागवत धर्म का उभा केला, तर सगळ्यांना समान संधी देणारा हा भागवत धर्म संतांनी उभा केला. आणि या भागवत धर्मामध्ये जो आधीच्या धर्मामध्ये स्त्रियांना गुलाम समजलं होतं, या भागवत धर्मानं स्त्रीला गुलामीतून मुक्त केलं. आणि पहिले मुक्त करणारे संत कोण, तर संत नामदेवराया. नामदेवरायानं वाळवंटात कीर्तनाला उभं राहावं. असंख्य जातीचे सगळे संत 18 पकड जातीचे वाळवंटामध्ये कीर्तनाला आलेले आहेत आणि देवळातलं कीर्तन वाळवंटात यावं आणि नामदेव महाराजांना कीर्तनाला उभं राहावं. फेटा बांधावा, कमरेला सेला बांधावा आणि नामदेव महाराज कीर्तन करणार आहेत. कीर्तन पहिल्या दिवसाचं कीर्तन जरी असलं
किंवा एक दिवसाचं जरी ना असलं कीर्तन तरी त्या कीर्तनाच्या गादीला व्यासपीठ किंवा विचारपीठ म्हणतात आणि त्या विचारपीठाला कुणीतरी चालवणारं राहतं. सप्त्यामध्ये 7 दिवस विचारपीठ कोणतरी चालवतं ना, मग तो 7 दिवस एक माणूस असतो, त्याच्या पद्धतीने ते विचारपीठ चालवायचं. मग वाळवंटात 1 दिवसाच्या कीर्तनाच्या संमेलनाचं अध्यक्षपद कुणाला बसवावं? वारकरी संप्रदायाच्या संतांना स्त्रीना समान संधी देण्याचा अधिकार नामदेवानं विचार केला आणि नामदेवानं 1 दिवसाच्या कीर्तनाचं असणारं विचारपीठाचं व्यासपीठ किंवा विचारपीठ चालक कुणाला बनवावं? तर ती संत जनाबाई. जनाबाई कोण होती? एक स्त्री. कुणाची दासी होती? नामदेवाची. आणि नामदेवानं जनाबाईला अधिकार द्यावा आणि त्या जनाबाईनं 1 दिवसीय कीर्तनाचं व्यासपीठ चालक व्हावं, विचारपीठ चालक व्हावं आणि तिने ज्ञानेश्वरांच्या शेजारी असणाऱ्या कीर्तनामध्ये उभं राहावं. कुणाला अधिकार दिला? एका स्त्रीला. कोणी? संतांनी. मग आधीच्या धर्मामध्ये स्त्रीला गुलाम समजलं होतं, संतांना गुलामीतून मुक्त करायचं होतं स्त्रियांना, म्हणून अधिकार जनाबाईला दिला आणि जनाबाई भर कीर्तनात उभी आहे. वारकरी संप्रदायाचं कीर्तन नामदेवानं उभं करावं, टाळकऱ्यांना अधिकार द्यावा, विनेकऱ्याला अधिकार द्यावा, मृदुंगमणीला अधिकार द्यावा, पेटी मास्तरला अधिकार द्यावा आणि गायकांना अधिकार देऊन संत जनाबाईला एवढ्या पुरुषांमध्ये उभा राहण्याचा अधिकार नामदेवानं द्यावा आणि संत जनाबाई उभी राहते. आणि चक्क नामदेवाचं कीर्तन हे समाजाला परिवर्तनाकडे नेणार होतं, म्हणून नामदेव कीर्तनात नाचून समाजाला नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, हो नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, हो नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. पहा, नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञानदीप लावू जगी. बघा, कीर्तनातून नाचून नाचून अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं माध्यम म्हणजे कीर्तन आणि कीर्तन म्हणजे परिवर्तन. परिवर्तनाला सुरुवात झाली आणि या भागवत धर्मात जातीची उतरण संतांनी उतरून ठेवली आणि सगळ्यांना समान अधिकार देण्याचं काम संतांनी केलं आणि कोण्याही जातीचा माणूस हा वारकरी संप्रदायात येऊ शकतो. यारे यारे लहान थोर, याची भलती नारी नर, आ करावा विचार, नलगती ताकवनाची. यारे कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा वारकरी संप्रदायानं सगळ्या जाती धर्माची माणसं या विठ्ठलापाशी एकत्रित केली आणि म्हणून म्हणावं लागलं यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. कुणी कोणत्या जातीचं या, नर या नारी या. पण ही अलीकडच्या काळात कीर्तनकाराला परंपरा समजलीच नाही. पण अलीकडचे कीर्तनकार म्हणतात माझ्या कीर्तनामध्ये महिला उभी नको बरं. काही म्हणतात या गादी महिलेने कीर्तन करू नये बरं. महिला कीर्तनाला ऐकायला चालती, फक्त उभं राहायला नको. म्हणजे जे संतांनी उपकार आमच्यावरती केले ती आमची कीर्तनकार मंडळी विसरली. अरे संतांचे उपकार एवढे आहेत की समाजातल्या शेवटच्या तळागाळापर्यंत संतांनी उभं करण्याचं काम केलं आणि जागृत करण्याचं काम केलं. पहिल्यांदा उपकार ऐका ज्ञानोबारायांचा. ज्ञानोबारायांनी क्रांती निर्माण करताना पहिला उपकार तुम्हा मला सांगितला आणि जनसामान्यामध्ये जाऊन समाजाला दिशा देण्याचं काम ज्ञानोबारायांनी केलं. पहिलं ज्ञानोबारायांनी. अरे तुम्ही करताय काय? लोक म्हटली काही नाही, आज आम्हाला नारायण नागबळी सांगितलाय, आज काय काल सर्पयज्ञ सांगितलाय, उद्या काय मंगळाची शांती सांगितली, परवा काय आईचा दोष, परवा काय पितृदोष आणि नंतर काय मंगळाची शांती. हे म्हटले हे करायला सांगितलं. ज्ञानोबाराय म्हटले हो हे करायला सांगितलं. लोक म्हणतात हे केल्यानंतर आम्हाला पुण्य मिळतं असं यांनी सांगितलं. ज्ञानोबाराय म्हटले अरे तुम्हाला पुण्य तर मिळणारच नाही, पुण्याची गणना पण होणार नाही, पुण्य तर मिळणारच नाही, पण हे तुम्ही करताय ना हे सगळं दंभ धर्मात जाल. आणि मग ज्ञानोबाराय म्हटले योग योग विद्येन नवे सिद्धी, वायाची उपाधी दम धर्म, वायाची उपाधी दम धर्म. ज्ञानोबाराय सांगतात अरे मी जरी योगी असतो तर योगाला विरोध करतो. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. तुम्ही योग याग विधी करत बसलात तर तुम्हाला कुठलीच रिद्धी सिद्धी प्राप्त होणार नाही. आणि चुकून जर तुम्ही केलं तर म्हणले दंभ धर्मातले, खोट्या धर्मातले करूच नका.
लोकलला किती सांगा संतांनी तरी लोक एवढी खोडीची आहेत. संतांनंतर ज्यांनी विचार घेतले आणि त्या संतांच्या तत्वज्ञानावर महापुरुष जन्माला आले, त्या महापुरुषांनी सुद्धा सांगितलं या अंधश्रद्धेच्या नादी लागू नका. लोकांनी महापुरुषही उघडून पेले आणि संतही उघडून पेले, त्यांच्या जयंत्या महंत्या सगळे करतात आणि नाशिकला जाऊन नारायण नागबळीची काशी करते. किती बोंबलून सांगा आणि नारायण नागबळी केल्याशिवाय राहत नाही. आपण जेवढे वर बसलो ना एवढे सगळे गेलो नाशिकला नारायण नागबळीला. 3 दिवस बिगर तेलाच्या चपात्या खाल्ल्या, फुलके 3 दिवस खाल्ले आणि 4थ्या दिवशी एका खोलीत कोंडला आपल्याला. आणि त्या फक्त दरवाजाच आतमध्ये जायला, त्याला खिडकी एकही नाही. दरवाजातून आपण आतमध्ये गेलो आणि तो म्हटला सगळ्यांनी बसा. खाली बसलं. एक एवढं खोकडा आणलं आणि त्या खोकड्यामध्ये काडक्या टाकल्या आणि आग लावली, काडक्या पेटल्यानंतर त्या बऱ्याच जाळ झाला आणि एका बाईला सांगितलं जा बाहेरून त्या काडक्या घेऊन ये. तर बाईला काय माहिती कोणत्या काडक्या आणायच्या. थोडासा पाऊस झाला होता, तिला कुठंच काडक्या दिसते नाही. त्या वाल्या काडक्या आली घेऊन धपकोनी त्याच्यावर टाकल्या. सगळा धूर झाला. धूर झाल्यावर अख्ख्या खोलीमध्ये दूर जायला जागा नाही. मग दूर गेला कोणीकडं. आमचा वर समाजला रिकामा आहे. नाकातून दूर गेला, वरच्या मधल्या ढग निर्माण केलं आणि ढग निर्माण केलं तो म्हणला म्हणा आत्मना श्रुती फल आहा वहा आहा कहा आहा आणि असं करता करता म्हणला म्हणा फ्रुटी. आपण फ्रुटी म्हणलो, आपल्याला काय कळतं मंत्राचं फित्रातलं. आणि तेवढ्यात तो म्हटला झालं का सगळं, आता पटकन नाग बनवा म्हटला. नारायण नागबळी करायचा. तो खाली 2 खोडीची पोरं होती, मराठी मीडियम मधून इंग्लिश मीडियम मध्ये आलेली आणि इंग्लिश मीडियम मधून परत मराठी मीडियम मध्ये वळालेली. आणि 2 पोरं खोडीची होती. त्यातला एक पोरगा म्हणला नाग बनवायचा आहे का. म्हणला मी चिखलाचा गणपती बनवितो, चिखलाचा असणारा बैल बनवितो, 2 मिनिटात नाग बनवितो म्हटला मी. असं म्हटल्यावर ते म्हणला छे छे चिखलाचा नाग चालणार नाही बरे. असं म्हटल्याबरोबर दुसरा पोरगा म्हटला चिखलाचा चालत नाही का, मी कणकीचा बनवतो. कणकीचा म्हणजे पिठाचा. मला 2 मिनिटात कणकीचा नाग. छे छे कणकीचा सुद्धा नाग चालत नाही बरे. असं म्हटल्याबरोबर खालची 2 पोरांनी सुरात सूर मिसळला आणि दोन्ही पोरं एकाच सुरात ओरडली मग कशाचा चालेल बरे काका. काका म्हणतो सोने किंवा चांदीचा खरे आणि इथेच तुमचे माझे वाटोळे खरे. काय सोन्याला आणि चांदीला भाव. पण बायको किती गडी ऐकल पण ह्यो वर्ग काय ऐकत नाही. ह्यो वर्ग ऐकत नाही. कारण यांचंच प्रबोधन झालं नाही. ज्या सावित्रीमाईच्या डोक्याला दगड लागले आणि त्या दगडाला रक्त लागलं, ह्या माऊल्यांनी तो दगड धुवून घेतला आणि माऊल्या म्हणून एक एक गोटा ठेवत गेले आणि कवा खळभर गोटे झाले या माऊल्यांना कळले नाही. म्हणून तुमच्या पोटी फक्त गोटेच जन्माला आले, क्रांती करणारी मुलं नाही. जोपर्यंत ज्ञानाची सावित्री कळत नाही तोपर्यंत आमच्या पोटी ज्ञानरूपी मुलं जन्माला येऊ शकत नाही. हे न समजल्यामुळे आमची उत्क्रांती होईना, आमची अधोगती होत चालली. आम्ही पुढे जायला पाहिजे होते, आम्ही मागे गेलो. हे समजलं नाही म्हणून हे सगळं फिरलं. आणि तेवढ्यात नाग बनवून आणला नवऱ्याने. बायको मागं लागली, पंप घेऊन गेली होती. आणा 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 गेला नवरा गडीवर 12,500चा नाग आणला आणि त्यांनी काकाच्या मांडीवर ठेवला. काका म्हणला डोळे झाका. आपण लगेच डोळे झाकले. काका म्हणला ना हे करा, आपण लगेच करतो. आणि आपला पार ज्ञानवंत जरी असला ना तो म्हणला हे करा, याचं काय ऐकायची आपल्या भावकीचं आहे. एवढी येडी लोक आहेत. आणि काकानं सांगितलं डोळे झाका. डोळे झाकले आणि त्यांनी प्रत्यक्ष दाखवतो बरं तुम्हाला. ह्यो नाग आहे असं समजा पुळाचा खडा आहे. डोळे झाकल्याबरोबर त्यांनी नाग घेतला आणि असा इथं ठेवला आणि अंगठीने असा दाबला. आता डोळे उघडा. आपण डोळे उघडले. चला नदीला. आपण कुठे नदीलाचे आले. नदीला घ्या फुलं. केशवाय नमः माधवाय नमः अमक्याय नमः तमक्याय नमः ओम पाठ सोहा. आमच्याला वाटलं बया टाकला नाग पाण्यात झाली एकदाची नारायण नागबळी. मला प्रामाणिकपणे सांगा जो 12,500चा सोन्याचा नाग बनवायला सांगेल तो पाण्यात टाकील मी कीर्तनाला आलो बिगर पाकिटाचा जाईल. साधं लॉजिक आहे ना. मग ज्याने सोन्याचा नाग बनवायला सांगितला तो पाण्यात कसा टाकील. हात चला की नाग इथं लपून ठेवलाय. किती हात हलवा नाग पडत नसतो. किती बॉलिंग खेळा नाग पडत नसतो. किती पखवाज वाजवा नाग पडत नसतो. त्यानं हात चालाकी केली, खिशात हात घातला, अंगठ्याने नाग खाली दाबला, रुमाल काढला ना असा पुसला. आमच्या आई म्हणते बया 7.5 गेली नाही तू आणली. कारण तुझ्या घरात महात्मा फुले
तुझ्या घरात सावित्रीमाई फुले, तुझ्या घरात छत्रपती शिवाजी महाराज आहे, तुझ्या घरात जिजाऊ आहे, तुझ्या घरात संभाजी महाराज आहे, तुझ्या घरात रणरागिनी ताराबाई आहे, आणि तुझ्या घरात अहिल्या आहे, रामाई आहे, तुझ्या घरात सावित्री आहे, आणि तुझ्या घरात संत साहित्यातले सगळे ग्रंथ आहेत. फक्त तू वाचले नाही. तू काय वाचलं? गुरुवारचं व्रत वैकल्य. मी काशी केली, 10 बायांनी काशी करा. परत त्या 10 बायांनी अख्ख्या महाराष्ट्रात काशी झाली. ज्यांनी पुस्तक लिहिलं त्यांनी डोकं चालवलं. महाराष्ट्रात येड्यांचा बाजार भरपूर आहे आणि आपलं मार्केट हे फुल चालणार आहे, म्हणून त्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पुस्तक 5 रुपयाला काढलं आणि 44,434 गावं महाराष्ट्रात आहे आणि प्रत्येक गावात फक्त 100 बायांनीच पुस्तक खरेदी केलं. 44,434 गावं भागी गुणिले 100 करा. एवढी पुस्तकं एकाच वेळेस जर खपली तर त्याला काय बाकीचा उद्योग करायचा गरज आहे. आणि आपण हे पुस्तक वाचलं, उद्यापन केलं, पण ज्याचं उद्यापन करायला पाहिजे होतं ते न केल्यामुळं आमच्या बुद्धीचा कस लागला नाही. आम्ही कुणाचं उद्यापन करावं? रमाईचं उद्यापन करावं, आम्ही अहिल्याचं उद्यापन करावं, आम्ही असणाऱ्या जिजाऊचं उद्यापन करावं, आम्ही सावित्रीचं, आम्ही असणाऱ्या मुक्ताबाईचं, जनाबाईचं, बहिणाबाई, कान्होपात्रा या सगळ्या स्त्रिया संतांचं आणि महापुरुषांच्या या महिलांचं आम्ही काय करावं? चिंतन करावं, उद्यापन करावं. तेव्हा क्रांती होईल. पण आम्ही वाचत नाही म्हणून वाचत नाही. तुमच्या घरात कपाटात 150 साड्या सापडतील, पण तुमच्या घरात मोजून 5 पुस्तकं सापडणार नाही, कारण आम्ही वाचतच नाही. वाचत नाही म्हणून वाचत नाही. म्हणून ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल सपाट. म्हणून तुमच्या माझ्या घरात पुस्तकं असावी आणि ती पुस्तकं वाचल्यानंतर हे मस्तक नको तिथं नतमस्तक होऊ शकत नाही. हे तुकोबारांचे विचार आहेत. हे तुकोबारांचे विचार तुम्हाला न मला पुढे नेणारे आहे. हे संतांचे विचार आहेत आणि या संतांनी जी क्रांती निर्माण केली त्या क्रांतीवर समाजाला दिशा देण्याचं काम संतांनी त्या काळामध्ये केलं. पहा, संतांना संघर्ष सहन करावा लागला आणि या संघर्षातून संत अजिबात मागे सरले नाही. संत पुढेच होते. ज्ञानोबारांना छळलं तरी ज्ञानोबाराय मागे नाही. का बरं ज्ञानोबारांना छळलं? ज्ञानोबारायांनी कर्मकांडाला लात मारली आणि कर्मकांडाला लात मारली म्हणजे कुणाचं पोट? त्याच्या धर्मपीठाचं. मग धर्मपीठाला वाटेल का आपलं जातीचं पोरग आहे आणि त्याने धर्मपीठाच्या कर्मकांडाला लात मारली, मग त्याला जवळ घ्या. ज्ञानेश्वरांना डायरेक्ट बोलता येत नव्हतं म्हणून संन्याशाची मुलं म्हणून ज्ञानेश्वरांच्या 4 भावांना छळलं आणि त्याच ज्ञानोबाराने सांगितलं पुण्यच मिळवायचंय ना, बाकीचं थोतांड करू नका. एवढं पुण्य तुमच्या पदरात देतो की तुमच्या आधीच्या पिढ्या जरी मोजायला बसल्या तरी त्या मोजू शकत नाही आणि नंतरच्या पिढ्या जरी मोजायला बसल्या तरी त्या मोजून होऊ शकत नाही, त्याची गणना होऊ शकत नाही. एवढं पुण्य तुमच्या पदरात टाकतो. लोकांनी विचारलं काय करावं? हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, कोण करी, गणना कोण करी, कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. गणना कोण करी, कोण करी. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. तुम्हाला पुण्य मिळवण्यासाठी नारायण नागबळी कालसर्पयज्ञ मंगळाची शांती, आईची शांती, बापाची शांती करायची गरज नाही. संतांनो पहिला उपकार तुमच्यावर करून ठेवला. भगवंताचं चिंतन करा, विठोबाचं चिंतन करा. ज्या भगवंतानं तुम्हाला जन्माला घातले असं तुम्हाला वाटतं तर त्या असणाऱ्या भगवंताचं मुखातून नामस्मरण करा. काय काय सांगितलं? नामस्मरण. नो नारायण नागबळी. मग नामस्मरण किती सोपं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखानं हरिनाम घेतल्यानंतर पुण्याची गणनाच होऊ शकत नाही. हे साधं लॉजिक ज्ञानोबारांनी सांगितलं आणि ही क्रांती ज्ञानोबारांनी तुमच्या माझ्यासाठी पहिला उपकार केला. संत नामदेवरायानं उपकार केला. सगळ्या जातींना एकत्रित करण्याचं काम संत नामदेवरायानं.
क्रांती करणारे विचार ज्यांच्या डोक्यामध्ये जावे आणि ज्यांचं उरलेलं अर्धवट काम राहिले त्या कामासाठी तुकोबरांचा जन्म आहे. मग तुकोबरांच्या स्वप्नामध्ये नामदेवानं जावं आणि नामदेवानं येताला पांडुरंगाला घेऊन यावं, तुकोबरांना जाग करून सांगावं काय करायला. नामदेव केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊनिया सवे पांडुरंगे येऊनिया सवे पांडुरंगे येऊनिया नामदेवा केले स्वप्ना माझे जागे येऊनिया सवे पांडुरंगे येऊनिया सांगितले काम करावे कवी सांगितले काम करावे कवीत्र सांगितले काम करावे कवित्व सांगितले काम करावे रीत सांगितले काम करावे कवित्व वाऊगे निमित्त बोलू नये वाऊगे निमित्त बोलू नये वाऊगे निमित्त बोलू नये नामदेव महाराज स्वप्नामध्ये येतात आणि तुकोबारांना जागा करतात आणि तुकोबारांना सांगतात सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. तुकोबा, मी ज्यासाठी आलो होतो ते काम करत असताना समाजाचं प्रबोधनाचंही काम तुला करायचंय आणि हे काम करत असताना शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा माझी पूर्ण होत नव्हती, ती तुला करायची. म्हणून जगद्गुरु तुकोबाराने वयाच्या 26व्या वर्षी अभंग लिहावा आणि ती क्रांती निर्माण करावी. संतांनी एवढे उपकार आपल्यावर करून ठेवले पण ते उपकार आपण पाहिले नाही आणि जाणून घेतले नाही, म्हणून आपल्यात खऱ्या अर्थानं परिवर्तन नाही. संतांनं चिकित्सा शिकवली आणि चिकित्सा शिकवताना संतांनं त्या असणाऱ्या विचाराची 1 नंबरची चिकित्सा करून मग पुढे जा असे संतांनी शिकवलं. पण संतांचे हे विचार आपण अभ्यासले नाही म्हणून आपण पुढे नाही. संत कुणाला म्हणावं? तुका म्हणे तोची संत सोशी जगाची. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे देह कष्ट भीती परोपकार जगाच्या कल्पकारे जो बाबा लय भारी जो बाबा लय भारी गाडीत येतो आणि त्याला लय पाय घड्या टाकतात त्याला आपण संत समजतो. सगळे ते जनते जेलमध्ये आहेत ते सगळे, आणि ते जेलमध्ये असून त्यांची एवढी अरपट अवलाद आहे ते त्याच्या फोटोला बाहेर अगरबत्ती ओवाळते. त्याला म्हणलं का? म्हणे ते जेलच्या कायद्यांना सुधारायला गेले. काय याचं डोकं? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. अरे कशाला? हे बुद्धी दिली ना, ही बुद्धी वापरा ना. आणि आपले अजूनही येडी लोक आहे. मी आता येताना गाड्या पाहिल्या 2-3. आज कोणवार आहे? शनिवार आहे. गाडीला लिंबू मिरची खाली. शनिवार आणि गाडीला लिंबू. आता गाडीला लिंबू मिरचीचा काय संबंध आहे होत्या गाडीचा आणि त्याचा? बऱ्याच जणांच्या घराला कोळे, बऱ्याच जणांच्या मेडिकलला मोठा कोळा आहे, बऱ्याच जणांच्या डॉक्टरच्या असणाऱ्या हॉस्पिटलला कोळे आणि लिंबू मिरची. लिंबू मिरचीच जर ताकद असती, कोळ्यात जर ताकद असती तर मला इथं यायला पैसे लागलेच नसते, माझ्या गाडीला इंजिन लागलंच नसतं. एवढा मोठा कोळा दिला असता कंपनीने आणि तुमच्याकडून 5 टाचण्या घेतल्या असत्या. 5 टाचण्या मारल्या, महाराज चालला वडूला. तिकडून 5 टाचण्या घेतल्या, मारल्या, महाराज आला कोरकुमला. एवढी ताकद आहे फळामध्ये. एक सांगू का, फळाचा गुणधर्म काय हो? पिकणे आणि नासणे. मग फडक्यात जर कोळा घराला बांधला, त्याला हवा नाही लागली तो पिकल का नासल? नासल. आणि मग नासला की आमची हे म्हणती बाया त्या बाबाने दिलं 7.5 गेली काय याची तू आणली. मुळात हे समजलं नाही म्हणून आम्ही येडे राहिलो. आजही समाज कुठल्याही प्रकारची चिकित्सा करत नाही. आजही बायांना वाटतं माझा पोरगा नवसाचा आहे. बऱ्याच बायांचा डोक्यात आहे माया पोरगा नवसाचा. आणि नवस कुणाला? शिदोबाला, विरोबाला, सटवायला, काळूबाईला, तुळजापूरच्या आईला, खंडोबाला. आणि नवसाला काय सगळे हे कापायचं. खायला कोण? दैत्य. तुकाराम महाराजांनी एक उपकार तुमच्या माझ्यावर केला आणि तुकाराम महाराज म्हणले तो तुमचा मुलगा असणारा नवसाचा अजिबात नाही, तो
बिरोबाच्याही नवसाचा नाही, तो खंडोबाच्याही नवसाचा नाही, तो तुळजापूरच्या आईचा नवसाचा नाही, तो असणाऱ्या सटवाईच्या नवसाचा नाही, तो त्याच्या बापाचा आहे. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती. से कन्या रोटी तरी का करने लागे पति, तरी का करने लागे पति, तरी का करने लागे पति. पहा किती झाल उपकार केला संतांनी तुमच्या माझ्यावर. त्यांनी सांगितलं नवसाची भानगड अजिबात नाही, नवसानी पोरे होत नसतात. हे तुकोबराय त्या काळातला विज्ञानवाद मानतात. आणि तुकोबराय म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. नवसाने जर पोर होत असती तर पती करायची गरज काय? कोण म्हणतंय? तुकोबाराय. विज्ञानवादी विचार. एवढा उपकार तुकोबारायने करावा न सांगितल्यामुळे आमचा गोंधळ झाला आणि हे संतांचे उपकार न कळाल्यामुळे आम्ही बकरे कोंबडे देवाला कापत बसलो. हे संतांनी सांगितले हे करू नका. हा उपकार संतांनी तुमच्या माझ्यावर केला. मग संतांनी याच्या व्यतिरिक्त कोणता उपकार केला तर हे अभंगाच्या पहिल्या चरणात. हा काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता, संताचे उपकार. काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता संताचे उपकार. काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू आता संताचे उपकार.